वर्धा नगर परिषद येथे चित्रकला स्पर्धाचे आयोजन, चित्र काढण्यात विद्यार्थी झाले दंग। चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद। चित्र काढण्यात विद्यार्थ्यांनी घेतले स्वतःला हरवून। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्त्व कळावे यासाठी वर्धा येथे नगर परिषदच्या वतीने आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। चित्र काढण्यात विद्यार्थी दंग असल्याचे आपण पाहत आहात। चित्रकला स्पर्धेच्या बाबत नगर परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी राजेश भगत तसेच आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कर्तृत्ववान संगणक चालक श्रेया बाबुळकर यांच्याशी थेट जाणून घेऊया। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा। आणि कोणत्या निमित्ताने चित्रकलेचं आयोजन करण्यात आलं? आपण स्वच्छता ही सेवा सुरू झालेला आहे पंधरवाडा। 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवाडा असतो। त्यामध्ये आपण जसे विविध कार्यक्रम घेतले आहेत त्याच्या संदर्भात 18 तारखेला आपण न्यू कमला नेहरू हायस्कूल याच्या विद्यार्थ्यांना बोलवून आपण इथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली आहे, चित्रकला स्पर्धा म्हणून। कोणत्या विभागात मार्फत घेतलेलं आहे? आरोग्य स्वच्छता विभागामार्फत ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे। मॅडम, याविषयी आपण काय सांगणार? स्वच्छता सेवा अंतर्गत जे चित्रकला स्पर्धा घेतली आहे नगर परिषद वर्धाद्वारे, त्यामध्ये आमची शाळा म्युनिसिपल कमला नेहरू हायस्कूल इथली शाळा आमचे वर्ग 6 ते 10च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। यामध्ये जी विषय दिलेले आहे त्या विषयाअंतर्गत कोणकोणते विषय दिलेले आहेत? 5 विषय आहे मॅडम। 5 विषय आहे। एक पेड़ माँ के नाम, स्वच्छ वर्धा, सुंदर वर्धा, हरित वर्धा, माझी पसंत आहे आणि पर्यावरणपूरक वर्धा शहर कसं करता येईल, हरित वर्धा कसं करता येईल या अंतर्गत एक सब्जेक्ट आहे। माहीत आहे की माननीय पंतप्रधान किती महत्त्व दिलेलं आहे आणि एक चळवळ उभारलेली आहे। येणाऱ्या पिढीला या स्वच्छतेचं महत्त्व कळावं यासाठी वर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्वच्छता हा विषय समोर ठेवून स्वच्छता स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यामध्ये सगळे शाळकरी मुलं होते आणि त्यामागची आपली भूमिका होती शहर स्वच्छ राहावं, सुंदर आहे हे तर आहेच, त्याचबरोबर मुलांमध्ये स्वच्छतेचे जे गुण आहेत ते निर्माण व्हावे, आवड निर्माण व्हावी, यामध्ये हे त्याच्यामध्ये गुण निर्माण व्हावे यासाठी आपण आजच्या या स्पर्धेचं आयोजन केलं। त्याचप्रमाणे नुकतेच बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने काल रात्रीच्या जे कर्तव्यवान कर्मचारी आणि अधिकारी यांनी तत्परता दाखवली। अर्थातच जे सणासुदीला लावण्यात आलेले तोरणं होते ते त्यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता त्यांनी ते काढलेत आणि अपघातापासून भाविकांचा बचाव केला। त्याबाबत आपण काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरामध्ये कुठलाही सण असला की बॅनर्स किंवा आपले तोरण लावले जातात। या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी मोठी यांनी आमची मीटिंग घेतली होती। त्यांनी निर्देश दिले होते की शहरातील सगळे बॅनर्स गणपतीच्यामध्ये कुठल्या प्रकार होते याचं नियोजन करावं आणि यासाठी आपण आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं नियोजन करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती आणि मला आनंद वाटतो की त्यांनी आपली जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने पार पाडली। कुठल्याही प्रकार त्या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये करू दिला नाही आणि त्यांना ज्या ठिकाणी निवडणूक केली होती त्या ठिकाणी गणपती विसर्जनापासून साफसफाई खाण्यापासून त्या संपूर्ण याची जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पडली। मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो आणि आभार पण मानतो। त्यांनी अशाच प्रकारे यापुढे स्वच्छता आणि यासाठी आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेचं जे आरोग्य व स्वच्छता विभाग आहे त्या माध्यमातून जे निर्माल्य कुंड आणि विसर्जन कुंडाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याला माहिती आहे की गणपती विसर्जनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो निर्माल्य, कारण बाप्पाच्या गळ्यामध्ये जो हार टाकला जातो किंवा जो दुर्वा वाहला जातो त्याला एक धार्मिक महत्त्व पण आहे आणि अशा याच्यामध्ये त्याचं अपमान होऊ नये किंवा त्याचं लोकांची भावना जपू यासाठी आपण प्रत्येक कुंडाच्या ठिकाणी एक ड्रम ठेवला होता आणि या ड्रमच्या माध्यमातून आपण इथे काही निर्माण निघालं त्याच्यामध्ये
जमा केलं आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण ते एका आपल्या वेगळ्या जागेवर नेऊन त्याचं आपण डिस्पोजल करून घेतलेलं आहे. आणि यामागचं भूमिकाच ही होती की कुठलंही पावित्र्य हे जे आहे राखलं गेलं पाहिजे, ती या मागच्या